आजचा एकदम बेसिक व्हिडिओ होणार आहे। हे बघा, असं तुम्हाला फॉन्ट जर बनवायचा असेल तर तो कसा बनवायचा आणि कुठून डाउनलोड करायचा ते तुम्हाला सगळं सांगणार आहे। एकदम बेसिक व्हिडिओ आहे, तुम्ही पूर्ण बघा। हे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करायचंय। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं सर्च बार मध्ये जाऊन सर्च करायचं आपल्याला की पॉपिन्स फॉन्ट फ्री डाउनलोड सर्च करायचंय। सर्च केल्यानंतर इथं माझा डेस्कटॉप मोडवर चालू आहे, मी त्याला 1 मिनिट बंद करतो आणि तुम्हाला दाखवतो। हे डेस्कटॉप, हे बघा 1 नंबरची लिंक तिथं ओपन करायची। लिंक ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला काय असा इंटरफेस दिसेल, थोडं असं स्क्रॉल करून घ्यायचं, 2 मिनिटं सगळं लोडिंग होऊन द्यायचं, तुम्हाला इथं फॉन्ट वगैरे दिसून जातील। 2 मिनिटं आपण इथं त्यानंतर इथं डाउनलोड ऑल वन जे आहे त्याला क्लिक करायचं। हे बघा, इथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन जाईल। ते डाउनलोड ऑल वन जे दिसते तुम्हाला तिथं क्लिक करायचं, ते डाउनलोड केल्यानंतर आपल्या फाईलमध्ये डाउनलोड होईल। हे त्यानंतर तुम्हाला तुमचं पिक्सल ॲप ओपन करायचं। त्यानंतर हे टेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथं फॉन्ट बनवून येईल। तिथं हे मी आधीच ऑलरेडी फॉन्ट केलेले आहेत। तुम्हाला काय करायचं, फाईलवर जायचं। इथं तुम्ही ज्यावेळी तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड झालेलं असेल, इथं बघा माझा डाउनलोडमध्ये झालेला आहे। इथं मी नवीन दुसरे फॉन्ट केलेले आहेत, मी त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे। इथं पॉपिन्स फॉन्ट जे आहे त्याला क्लिक केल्यानंतर हे बघा सगळे फॉन्ट असे डाउनलोड होतील तुमच्या। त्यानंतर तुमच्या आवडीचा फॉन्ट तुम्ही सगळे चेक करून बघू शकता। इथं बघा, हा फॉन्ट इंग्लिशसाठी पण आहे आणि मराठीसाठी पण आहे। इथं मी एक टाकून बघतोय मराठी नाव, हे बघा असं नाव एक होईल। त्यानंतर तुम्हाला इमोजी वगैरे टाकायचं असेल तर इथं हे सगळं मध्ये घ्यायचं। त्यानंतर इमोजी टेक्स्टला क्लिक करून इमोजी वगैरे टाकायचं। सगळा व्हिडिओ आपला रेडी।